मित्रांनो, जिल्ह्यातील 21,989 शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 40,43,00,00,000 रुपयांचा निधी हा जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे जे आश्वासन आहे तो मंजुरी वगैरे नाही मित्रांनो, मंजुरी झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 40,43,00,000 रुपयांचा निधी हा जमा देखील करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत, कोणत्या तालुक्यातील शेतकरी असणार आहेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे तुमचं कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील जे मे महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं करमाळा वगैरे तालुक्यामध्ये किंवा मंगळवेढा तालुक्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, तर त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास जिल्ह्यातील बघायचं झालं तर 21,989 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालेलं होतं, काही शेतकऱ्यांचं कांदा पिकाचं, काही शेतकऱ्यांचं केळी पिकाचं वगैरे नुकसान झालेलं होतं, जिरायती वगैरे। त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास आता जे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास 40,43,00,000 रुपयांचा निधी, 46,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। म्हणजे कलेक्टर ऑफिस तर्फे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा निधी जमा करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत आता त्यांच्याच हातात आहे कधीपासून वाटप करायचं वगैरे वगैरे। तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, आता वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं होतं। त्या अंतर्गत जवळपास करमाळा आणि माढा तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आलेलं आहे आणि त्यात जवळपास बार्शी वगैरे तालुक्यात सुद्धा, मंगळवेढा तालुक्यात सुद्धा, त्यानंतर अक्कलकोट, त्यानंतर सांगोला वगैरे तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आलेलं आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ह्या रकमा वितरित होणार आहेत। तुम्ही देखील या सोलापूर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील शेती पिकाचं जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असेल, तुम्ही देखील शेती पिकाच्या नुकसानीच्या प्रतीक्षेत असाल, ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल अशी अपडेट आलेली आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। धन्यवाद।